नमस्कार, वेलकम बॅक टू मानसी शॉपिंग ब्लॉग. तर मी आज आलेली आहे पुन्हा गाडगे ज्वेलर्स आंबेगाव ह्या ब्रांचला. तर यांचे ऑलरेडी आपण व्हिडिओज अपलोड केले, ते तुम्ही पाहिलेच असतील. तर आज मी अपलोड करणार आहे बांगड्यांचं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कमी रेंज पासून मॅक्सिमम रेंज पर्यंत बांगड्यांचं सगळं कलेक्शन दाखवणार आहे, किंवा कड्यांचं पण कलेक्शन आहे यांच्याकडे. रजवाडी पॅटर्न्स आहेत, अँटिक मध्ये आहेत. तर हे सगळं कलेक्शन आपण आज कव्हर करणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि यांचं सिल्वरचं कलेक्शन पण आपण अपलोड केलेले, जर ते पाहिलं नसेल तर तेही नक्की बघून घ्या. तर आपण व्हिडिओ लवकरच स्टार्ट करूया. तर आपल्यासोबत आहे आज ललिता मॅडम. तर नमस्कार मॅडम. तर तुम्ही आज आम्हाला बांगड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे. तर मला स्टार्टिंगला आमच्या व्ह्युअर्सला मेकिंग चार्जेस कसे आहेत तुमच्याकडे, जे कमेंट्स भरपूर होते की मेकिंग चार्जेस काय आहेत पीएनजीचे, तर आम्हाला कळतील का मेकिंग चार्जेस काय आहेत तुमचे? सगळ्यात लोवेस्ट जे मेकिंग चार्जेस आहे आपले 6.5% पासून आहे. हँडमेड बँगल्स आहेत, तुम्ही बघाल यात हँडमेड बँगल्स. ओके. सो या हँडमेड बँगल्स आहेत, अगदी दिसायला मशीन मेड सारख्याच आहे लुक वाईज, पण या हँडमेड आहे आणि सगळ्यात लोवेस्ट मेकिंग आहे. या तुम्ही डेली आपल्या डेली यूज मध्ये करू शकता, घरातली कामं करताना इव्हन यूज करू शकता. याला काही लिमिटेशन्स नाहीये यूज करताना. आणि हे पाटली टाईप आहे ना? ही पाटली टाईप आहे. हे सेम आहे, बँगल्स पण तुम्हाला करता येईल. बँगल्स मध्ये पण तुम्हाला हे पॅटर्न येते. ओके. आपण सेम बँगल्स मध्ये मशीन मेड सारखाच लुक दिलाय, पण हँडमेड पॅटर्न आहे. ओके. ज्यांना खूप सोबर लुक हवाय, जास्त गॉडी नको आहे, सो हे एकदम सिंपल आणि सोबर लुक. पाटलीमध्ये पण फॅन्सी पॅटर्न मध्ये, पाटलीमध्ये पण सेम तुम्ही ही डिझाईन पाटलीमध्ये पण करून घेऊ शकता, किंवा यातली बँगल्स मध्ये करायची असेल तर तसं पण बँगल्स मध्ये पण करता येईल आपल्याला. आणि याचं वेट किती असेल कमी मध्ये? ही 2 तोळ्यामध्ये 2 बँगल्स, हे 4 तोळ्यामध्ये 4 बँगल्स. अच्छा, 4 तोळ्यामध्ये 4 बँगल्स. म्हणजे एक सिंगल जरी तुम्हाला बँगल्स करायचे असेल तर एका तोळ्यामध्ये एक बँगल्स करता येते. तर ह्या पाटली टाईप मध्ये बँगल्स आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 4 मध्ये 2 मध्ये अशा व्हरायटी मिळून जाते. आणि मेकिंग चार्जेस सांगितले पर ग्राम किती पडेल आम्हाला मेकिंग चार्जेस? एक अप्रोक्स 550 ते 650 रुपये येईल पर ग्राम मध्ये ना? ओके. तर पाहू शकता पर ग्राम तुम्हाला 500 ते 550 रुपये मेकिंग चार्जेस इथे मिळून जातील. पॅटर्न येतात. ओके. आपण बघितलं तर सगळ्यात जुना पॅटर्न आहे आणि डेली यूजला अगदी छान आहे. रोज वापरू शकता तुम्ही. हे ऑफिस वेअर आहेत. तर हे कड्यांमध्ये आहे, डेली वेअर मध्ये एकदम छान असे तुम्ही डेली वापरू शकता, किंवा ऑफिस मध्ये तुम्ही घालू शकता आरामात. किंवा तुम्हाला सिंगल घ्यायचं असेल तर आपण सिंगलही घेऊ शकतात. आणि हस्तमुखी कोट आहेत. अगदी खूप कालांतराने चालत आलेला पॅटर्न आहे आणि भरपूर सेल होतोय असं. आणि डिसेंट आहे, प्लेन. ज्यांना खूप बॉडी नको आहे, सोबर लुक, ज्यांना खूप बांगड्या वगैरे घालायच्या नसतील तर हा सिंगल कडा पण तुम्ही घालू शकतात मस्त. आणि याच्यामध्ये जसं त्यांनी दाखवलं की भरपूर व्हरायटी आहे. ही पण एक बघू शकता, ही पण छान आहे अशी. आता डिझाईन पण छान आहे याची, अशी अल्टरनेट डिझाईन आहे आणि सुंदर असा पॅटर्न आहे. हा किती याच्यामध्ये जाईल? हे 23 ग्रॅम मध्ये 2, 23 ग्रॅम मध्ये 23 ग्रॅम मध्ये 2 आहे. साधारण एक 12-12.5 ग्रॅमचा एक. हे कलकत्ती डिझाईन आहेत. कलकत्तीमध्ये पाटली आणि बांगडी असं सेट आहे पूर्ण. ओके. तुम्हाला पाहिजे तर फक्त 2 पाटल्या किंवा 2 बांगड्या असं पण तुम्हाला घेऊ शकता. म्हणजे जर पूर्ण सेट घ्यायचा तर पूर्णही घेता येईल. सेट घेता येतो. आणि अगदी लोवेस्ट 8 तोळ्यापासून पाटली बांगडी पूर्ण सेट येईल. 8 तोळ्यापासून पूर्ण सेट आहे. हे मिरर फिनिशिंग मध्ये आहे, याचा मिरर वरती केलेला आहे. हा कलकत्ती आहे. हा जो पॅटर्न आहे कलकत्ती बँगल्स, कलकत्ती पाटली मध्ये आहे. आणि हे पण मिरर वर्क मध्ये आहे. तर हा असा कलकत्ता पॅटर्न्स मध्ये तुम्हाला व्हरायटी मिळून जाईल. जसं त्यांनी सांगितलं 8 तोळ्यामध्ये पूर्ण सेट तुम्हाला इथे बसून जाईल. 2 बांगड्या आणि 4 बांगड्या आणि 4 बांगड्या आणि 2 पाटल्या. ओके. असा 8 तोळ्यामध्ये पूर्ण सेट पण इथे तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर हा जो आहे हा टेम्पलचा आहे. हा टेम्पल कलेक्शन मध्ये आहे. ऍक्च्युली याला गोकाक असं पण म्हटलं जातं. गोकाक हे गाव आहे साऊथ मधलं. ओके. सो ह्याचे जे कारीगर असतात आपले हे तिथलेच असतात. जे मंदिरं असतात पुरातन काळातले वगैरे, त्यावर जे काम करतात, कलाकुसर जी केलेली असते ती ह्या ज्वेलरी मध्ये आहे, म्हणून याला गोकाक असं म्हटलं जातं. तर त्याच्यातल्या ह्या गोकाक बांगड्या आहे. ह्या गोकाक मधली पिछोडी आहे. अच्छा. पिछोडी आपण जी मागे बांगड्यांच्या मागे जे घालतो ती पिछोडी आहे. आणि ही किती तोळ्यामध्ये? ही 37 ग्रॅम. हे 3 तोळ्यामध्ये 31 ग्रॅम मध्ये आहे. 3 तोळ्यामध्ये 2 पिछोडी.
2 पिछोडी 3 तोळ्यामध्ये. आणि हे बघा, हे पण बघू शकता, टेम्पल मध्ये पण अशी भरपूर व्हरायटी तुम्हाला पुन्हा गाडगे ज्वेलर्स आंबेगाव ह्या ब्रांचला पाहायला मिळेल. आणि तुम्ही जे मेकिंग चार्जेसचा डाऊट होता तुम्हाला, ते स्टार्टिंगला मॅडमनी तुम्हाला सांगितलंय 500 ते 550 पासून स्टार्ट आहे ना पर ग्राम. आता ते डिझाईन वाईज चेंज होत जाईल, जशी डिझाईन असेल तसं मेकिंग चार्जेस पण त्याचे चेंज होतील. आणि हे आहे रजवाडी पॅटर्न, अँटिक कलेक्शन, Antique रजवाडी अँड अँटिक कलेक्शन. याच्यामध्ये ऑक्सिडाइज फिनिशिंग केलेलं आहे. तुम्ही बघाल याच्यामध्ये सगळे स्टोन जे आहे, कोटा स्टोन वगैरे दिलेला आहे, सीझेड वापरलेले आहे. हे एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे की जे तुम्ही युज केल्यानंतर खराब नाही होत स्टोन. असे चांगली क्वालिटी कुंदन युज केलेले आहे त्याच्यामध्ये आणि मोझोनाईट युज केलेले आहे. सो हे तुम्ही वेअर केल्यानंतर वर्षानुवर्ष हे स्टोन जे आहे हे आहे तसेच राहतात, खराब होत नाही. खराब होत नाही, बरोबर. हे दिसायला पण एकदम फॅन्सी आणि छान दिसणार. ज्यांना असं प्युअर गोल्ड घालायचं नाहीये तर त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 मध्ये पण मिळून जातील, 4 मध्ये पण मिळतील. आणि असं सुंदर हे ऑक्सिडाइज मध्ये आहे हे ना. ऑक्सिडाइज मध्ये आहे. तर हा पण पॅटर्न एक छान आहे, अँटिक मध्ये फार सुंदर आहे. तर ह्या पण डिझाईन तुम्हाला पाहायला मिळतील इथे. हे पाहू शकता शिंदेशाही तोडे. तर ही शिंदेशाही तोडीची डिझाईन आहे, एकदम सुंदर आहे, फॅन्सी आहे. हे ट्रेडिशनल डिझाईन आहे का आता चेंज झालंय थोडंसं? हे ट्रेडिशनल मध्ये फॅन्सी असा लुक दिलेला आहे. आणि हे किती तोड्यात जातील हे 2? हे 2 साधारण जातात 6 तोळ्यामध्ये 2 आहेत. 6 तोड्यामध्ये 2. आणि डिझाईन पण एकदम फॅन्सी आहे. आणि बऱ्याच लोकांना असं शिंदेशाही तोडा हवा होता तर त्यांच्यासाठी ही डिझाईन आहे. आणि बरेच कमेंट्स होते की शिंदेशाही तोड्यामध्ये डिझाईन्स दाखवा, तर हे पण बघू शकता तुम्ही. आणि हे ट्रेडिशनल मध्ये ह्या डिझाईन्स आहेत. हे पण शिंदेशाहीच आहे, त्यात थोडं वेगळा पॅटर्न आहे. हा पण मस्त आहे शिंदेशाही मध्येच. हा ट्रेडिशनल दागिना आहे शिंदेशाही तोडे. तर याच्यामध्ये तुम्हाला अशा भरपूर डिझाईन्स पाहायला मिळतील. हे गजरी तोडे आहे. हे कोणते? गजरी तोडे. गजरी तोडे. आणि ह्या सगळ्या डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये. कल्याणी तोडे. कल्याणी तोडा मस्त, एकदम सुंदर आहे आणि एकदम लाईट वेट आहे. आणि गुलाब तोडे. गुलाब तोडे. हा पण एक पॅटर्न छान आहे, फॅन्सी प्लस ट्रेडिशनल दोन्ही लुक देतो. तुम्ही याला कोणत्याही आउटफिट वर घालू शकता, तुमच्या साडी नऊवारी एकदम सुंदर दिसेल याच्यावरती. आणि डिझाईन पण एकदम छान आहे. आता असे सगळे पॅटर्न जर पाहायचे असतील आणि अजूनही व्हरायटी पाहायची असेल तर पुन्हा गाडगे ज्वेलर्स आंबेगाव ह्या ब्रांचला व्हिजिट करा. तुम्हाला अशी भरपूर सारी व्हरायटी पाहायला मिळेल. आणि हा पण पॅटर्न बघा, नवीन पॅटर्न आहे एकदम फॅन्सी मध्ये. आणि हा नाजूक मध्ये आहे ना, लाईट वेट मध्ये ज्वेलरी आहे ही. 4 बांगड्या. 3 तोळ्यात 4 बांगड्या आहेत त्या. ओके, 3 तोळ्यामध्ये 4 बांगड्या. तर हे पण डिझाईन्स पहा, मस्त डिझाईन आहे, फॅन्सी आहे, ट्रेडिशनल फॅन्सी असा दोन्ही टच दिलेला आहे याच्यामध्ये. आणि एकदम लाईट वेट मध्ये हवे असतील, जर तुम्हाला हवे असतील तर ह्या डिझाईन्स तुम्हाला इथे मिळून जातील. हा पण काही अँटिक मध्ये डिझाईन्स आहेत. हा कोणता पॅटर्न आहे? हा अँटिक मधले तोडे पॅटर्न आहे. अँटिक मधला तोडे पॅटर्न. आणि हा कितीचा जाईल? हा साधारण 68. हा ग्रॉस वेट 68 आहे. 5.25 तोळ्यामध्ये 52 ग्रॅम्स पर्यंत जातात. 52 ग्रॅम्स. आणि अजून ही पण डिझाईन बघू शकता तुम्ही, ही पण डिझाईन आहे. आणि हे स्क्रू पॅटर्न आहेत, इथे बघू शकता. हे स्क्रू पॅटर्न आहे ना? हो, स्क्रू पॅटर्न आहे. कडे आहेत ते अँटिक मध्ये. हे पहा, स्क्रू पॅटर्न मध्ये आहेत. तर असे सुंदर स्क्रू पॅटर्न मध्ये डिझाईन्स पण इथे तुम्हाला मिळते. आणि एकदम लाईट वेट आहे, असं दिसायला एकदम हेवी दिसतात पण एकदम लाईट वेट आहेत हे. त्यानंतर तुम्ही हे ब्रेसलेट पॅटर्न मध्ये आहेत. तर हा कोणता पॅटर्न म्हणला तुम्ही? हा ब्रेसलेट आहे, अँटिक मधले ब्रेसलेट आहे, जे दोन्ही हातामध्ये वेअर करतात. साधारण गुजराती वगैरे लोक जे आहेत हे दोन्ही हातात हे ब्रेसलेट पॅटर्न वेअर करतात. हा पण एक पॅटर्न. अशा सुंदर अँटिकच्या डिझाईन्स तुम्हाला पुन्हा गाडगे ज्वेलर्स आंबेगाव ह्या ब्रांचला पाहायला मिळतील.